लग्नानंतर मुलीचा आणि तिच्या सासरच्या कुटुंबाचा त्या प्रॉपर्टीवर काही अधिकार राहतो का? आज मुलींना दोन्ही अधिकार आहेत. त्यांना त्यांच्या माहेरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर सुद्धा अधिकार आहे आणि त्यांच्या सासरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर पण अधिकार आहे. काय दोन मुलं एकत्र बॅचलर्स राहत असतील, कुणी मैत्रीण आली तर मुलगी आणता आणि मग संस्कार नाही म्हणून त्यांना मॉरल पोलिसिंग करतात, असं ह्या सगळ्या गोष्टी घर मालक किंवा सोसायटी करू शकतं का? ते नाही करू शकत. तुम्हाला मॉरल पोलिसिंग करायचा अधिकार नाहीये. ज्या दिवशी तुम्ही घर त्यांना भाड्याने दिलंय, तुमचं भाडं वेचाळी तुम्हाला येत आहे, जर ती रक्कम तुझ्या अकाउंटला जमा होते तर मध्ये जमा होऊन सुद्धा रक्कम जमा सुद्धा तुम्ही डिस्टर्ब करायचा तुला अधिकार नाही. आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी असे प्लॉटिंग मधनं होणारे फसवणुकी खूप बाहेर आल्या आणि खूप त्याच्याबद्दल बोललं जायला लागलं. तर ज्यावेळेस कुठल्याही जमिनीच्या व्यवहारांमध्ये आपली आर्थिक फसवणूक होते त्यावेळेस काय पद्धतीनं आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो? आपण जो झालेला आर्थिक नुकसान आहे ते क्लेम करू शकतो का? याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन फ्रॅगमेंटेशन ऍक्ट आणला. अच्छा. तुकडा बंदी कायदा. आज जागेचे 20 गुंठ्यापेक्षा छोटे तुकडे करून तुम्हाला जागा विकता येत नाही विकतायत. आणि म्हणजे आता सगळे विकतायत ते फ्रॉड. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि नागरिक शास्त्राच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण ही भिजत घोंगडं नावाची सिरीज करतो आहोत, ज्यामध्ये आपण असे अनेक मुद्दे असतात, अनेक विषय असतात ज्याबाबतचा कायम भिजत घोंगडं आपल्याला घातलेलं दिसतं. त्याबाबत कधीच काही गोष्टी घडत नाहीत आणि ते वर्षानुवर्ष आपण त्याबद्दल बोलत राहतो. अशा गोष्टींबद्दल आपण खरं तर चर्चा करत असतो. आणि आज असाच एक विषय आहे, तो म्हणजे जमिनीच्या वादांचा. म्हणजे आपल्याकडे लोक उपहासाने म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. आणि एकदा का डॉक्टर आणि वकील मागे लागले की ते काही पाठ सोडत नाहीत असं म्हणतात. पण खरंच ते आपण जमिनीच्या वादांच्या बाबतीत बघतो की एकतर सतत भीती असते, कारण आपण काहीतरी वडिलोपार्जित हक्कानं आपल्याला एक काहीतरी वारसा हक्कानं मिळालेली जागा असू शकते, प्रॉपर्टी असू शकते, ती जपता येत नाही बऱ्याच लोकांना. किंवा आपण बऱ्याचदा स्वतः कष्टाने पैसे घालून कमवलेली काहीतरी प्रॉपर्टी असते आणि त्याचं संरक्षण करता आपल्याला येत नाही. तर या सगळ्याला काय अर्थानं आपण पाहू शकतो, या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट विवेक गोडबोले. ते आपल्याला या एकूण विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागत आहे विवेक तुमचं. नमस्कार. मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करता, बरोबर, आणि ज्यावेळेस सगळ्या लँड आणि प्रॉपर्टी डिस्प्युट्सच्या केसेस असतात त्यावेळेस अशा प्रायमरी कुठल्या केसेस असतात? म्हणजे काय कारणांमुळे, काय प्रायमरी कारणं असतात ज्यासाठी लोक जमिनीचे वाद घेऊन कोर्टात येतात? साधारणतः आपण बघायला गेलं तर जमिनीचे वाद जे असतात कोर्टामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये पार्टिशन, वाटणी करणं, जमिनीची वाटणी, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो वादांचा. दुसरा प्रकार असतो अतिक्रमण. तुमच्या जागेमध्ये एखाद्या दुसऱ्या माणसाने एन्क्रोचमेंट केली आहे, अतिक्रमण केलं आहे, त्या संबंधीचे वाद आपल्याला दिवाळी न्यायाला बघायला मिळतात. तिसरा एक प्रकार असतो हा मनी रिकव्हरीचा प्रकार असतो. तुम्ही एखाद्याला उधार उसमारीने पैसे दिलेत आणि ते पैसे तुम्हाला परत करत नाहीये, तर तेव्हा तुम्हाला एक सिव्हिल रेमेडी काय, तर तुम्ही न्यायालयात येतात. अच्छा. आणि एक चौथा प्रकार आपण असं बघायला लागला की एक अजून निशमध्ये आपण ह्या गोष्टीच्या गेलो तर आपण लोकांशी करार मदार करतो. साधारणतः खरेदी खत असतं, विकास करारनामा असतो, पुनर्विकास करारनामा असतो. हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण त्यांच्याबरोबर रजिस्टर अग्रीमेंट करतो. त्या रजिस्टर अग्रीमेंटमध्ये अटी व शर्ती या दोन्ही पक्षकांवर बंधनकारक असतात. त्यातल्या समजा कुठल्या एका पक्षाने त्या अटी व शर्तींचा भंग केला तर दुसऱ्या पक्षाला त्या भंग झालेल्या अटी व शर्ती त्याच्या पद्धतीने त्याच्या बाजूने ते निर्णय घेण्याकरता न्यायालयात यावं लागतं. हे साधारणतः वादाचे प्रकार आपण जमिनीच्या संदर्भातले किंवा मालमत्ता संदर्भातले आपण पाहायला मिळतात. आणि यात ते किती वाद इंटरनल फॅमिलीतले असतात आणि किती वाद एक्सटर्नल असतात? कारण आपल्याकडे ना ते महाराष्ट्रात टिपिकल ते भाऊकीचं कल्चरच आहे ना, म्हणजे तो भाऊबंदकीचा शापच म्हणतो ना आपण, की जे काही वाद होतात ना ते इतक्या वेळेस फॅमिलीच्या फॅमिली ते इंटरनल डिस्प्यूटच दिसतात आणि मग त्यातनं मग काय कुटुंब तुटलेली दिसतात, ते दुरावे निर्माण झालेले दिसतात. तर ते हे इंटरनल वाद किती असतात आणि एक्सटर्नल किती असतात? आता आपण असं बघितलं तर जे जमिनीचे वाद आहेत ज्याच्यामध्ये आपण जी जमीन वारस हक्काने आपल्याकडे येते, हे जे वाद आहेत हे वारस हक्काने येणाऱ्या जमिनीविषयी सर्वात जास्त असतात. अच्छा. जी जमीन मी स्वतः कमवली आहे, स्वकष्टार्जित आहे, त्याच्यावरती दुसरा माझा भाऊ येऊन हक्क सांगू शकत नाही, त्यामुळे त्यात वाद येत नाहीत. आता जर मला जमीन मिळते
तर मला मिळालेली जमीन ही समजा माझ्या वडिलांकडून किंवा त्यांच्या आजोबांकडून मिळालेली जमीन, माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र केलेलं नाहीये. जर मृत्यूपत्र न करता माझे वडील एक्सपायर झाले, जमीन वडिलांनी विकत घेतली होती, स्व कष्टातून विकत घेतली होती जमीन, पण मी, माझा भाऊ, माझी बहीण असे 3-4 जण आहोत घरामध्ये. आज वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यामुळे त्या जमिनीचा वारस कोण हे ठरवणार कसं? त्यातला मग एक मुलगा म्हणतो मी माझ्या वडिलांना सांभाळलं, त्यामुळे माझा हक्क आहे या सगळ्या प्रॉपर्टीवरती. बाकी तिघं म्हणतात की आम्ही यांची मुलं आहोत, भले आम्ही सांभाळू शकलो नाही, दुसऱ्या कारणांमुळे सांभाळू शकलो नाही, पण आमचाही तेवढाच हक्क आहे. हा वादाचा विषय असतो. आणि साधारणतः आपण न्यायालयात बघितलं तर जे जमिनीच्या वाटपा संदर्भातले दावे आहेत ते एक 60 ते 70% दावे हे जमीन वाटपासाठी किंवा इंटरनल फॅमिली डिस्प्यूट जे आहेत त्यानेच असतात. बापरे. आणि आपण हे कायम म्हणतो की कसं कोर्टामध्ये इतक्या केसेस पेंडिंग आहेत, कोर्टात कामं होत नाहीत. ते खरं तर 60 ते 70% वेळा जर हे फॅमिलीमधले डिस्प्यूट्स आहेत आणि हे फॅमिलीने एकत्र बसून सोडवले. कारण कसं आहे की ही जी संपत्ती आहे ही तुम्हाला वारसाने आलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीवरती तुमचा हक्क हा वारसाने आलेला आहे. तर तो तुम्ही आपापसात बसून सामंजस्याने सोडवला तर तो तुमचा प्रश्न 2 महिन्यात, 3 महिन्यात, जास्तीत जास्त वर्षभरात हा आर्बिट्रेशन पद्धतीने म्हणजे सामोपचाराने कोर्टाच्या बाहेर सुटू शकतो. पण लोकांना कमीपणा घ्यायचा नसतो. एक वेळ बाहेरच्या माणसाच्या आपण कमीपणाने घेऊ, पण घरातल्या माणसावरती आपण विश्वास दाखवत नाही. भावांवरती, बहिणींवरती आपला विश्वास नसतो. या सर्व गोष्टींमुळे हे वाद कोर्टामध्ये येतात. ते थोडंसं आपण बदललं. आज महाराष्ट्रामध्ये आज छावा चित्रपट प्रतिष्ठित झालाय. जो भाऊबंदीचा शाप महाराष्ट्राला लागलाय तो तेव्हापासून तो आजपर्यंत आहे, हे कंटिन्यू आहे. आपण आता बोलताना 2 शब्दांबद्दल बोलते, वडिलोपार्जित मालमत्ता आणि एक वारसा हक्काने मिळाले. हे दोन्ही एकच आहे की दोन्ही वेगवेगळं आहे? हे दोन्ही एकच आहेत. अच्छा. वारसा हक्क म्हणजे काय आहे की जी जमीन तुमच्या आजोबांनी, पणजोबांनी किंवा तुमच्या पूर्वजांनी घेतलेली जमीन होती, त्या जमिनीच्या तुमच्या वडिलांनी विकत घेतलेली नाही किंवा तुमच्या आजोबांनी विकत घेतलेली नाही किंवा तुम्हीही विकत घेतलेली नाही, ती तुम्हाला तुमच्या पूर्वजांमुळे मिळत आहे, ती जमीन म्हणजे वडिलोपार्जित जमीन. आणि ती जमीन तुम्ही ज्या हक्काने अधिग्रहित करतायत तो म्हणजे वारस हक्क. अच्छा. ही गोष्ट क्लिअर आहे. बाकी जर आपण बघायला गेलं तर आज कोर्टामध्ये दावे चालतात, या दाव्यांमध्ये येणाऱ्या मुळातले जे दावे आहेत वारस हक्कासंबंधातले, तर त्यांचं म्हणणं असं असतं की ही जमीन आमची जमीन आहे किंवा तू वारसच नाहीस. या संदर्भामुळे हे वाद होतात. आपण आता वारस हक्कांबद्दल बोलतोय, म्हणजे सुरुवातीच्या पार्टमध्ये जर आता आपण त्याबद्दल बोलू शकलो, ज्यावेळेस ती जमीन म्हणजे काय माझी जमीन आहे आणि मला माझ्या मुलांकडे ती हस्तांतरित होणं अपेक्षित आहे, तर ती नॅचरली डेथ नंतर हस्तांतरित होते, त्यासाठी विल लागतं की काय पद्धतीने हस्तांतरित होते? आणि ते हस्तांतरित होताना सुद्धा त्याचे काही नियम अटी असतात का की किती मुलांना होऊ शकते, किती नाही, मुलींना होऊ शकते नाही? कारण आता मध्ये खूप मोठा त्याच्यावरनं परत गोष्टी यायला लागल्या होत्या. तर हस्तांतरित होताना त्याचे काही नियम अटी असतात का? बरोबर. आज जर ती जमीन तुम्ही स्वतः विकत घेतली, जमीन म्हणा, मिळकत म्हणा, आज मुंबईसारख्या ठिकाणी जमीन असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फ्लॅट आहेत आपल्याकडे, मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये फ्लॅट आहेत आणि आज महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये शेतजमीन किंवा इतर प्रकारच्या एने प्लॉट्स वगैरे असतात. ते समजा वडिलांनी स्वकष्टार्जित आहेत तर त्याची विल्हेवाट लावण्याचे पूर्ण अधिकार वडिलांना आहेत त्यांच्या हयातीमध्ये. जर त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र केलं, इच्छापत्र, मृत्यूपत्र आपण जे त्याला म्हणू शकतो, तो केलं आणि ते त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्या मुलाला द्यायचंय, ज्या मुलीला द्यायचंय त्याला देऊ शकतात. त्यांच्या बायकोला द्यायचंय त्यांच्या पश्चात ते त्यांना देऊ शकतात. त्यांना वाटलं की मला कोणाला द्यायचं नाहीये, माझी कुठलीच मुलं लायक नाही आहेत कारण मला माझी मुलं सांभाळत नाहीत, अशा वेळी ते त्यांची स्वकष्टार्जित मिळकतची जमीन ही अन्य एका संस्थेला किंवा वाटेल त्या पद्धतीने डिस्पोज करू शकतात त्यांच्या इच्छा प्रतापमध्ये. अच्छा, त्यांच्या ते हयातीमध्ये करू शकतात. अच्छा. पण समजा त्यांनी ही सगळी जमीन मिळकत स्वकष्टार्जित मिळवली पण त्यांनी हे विल केलं नाही, त्यांनी कुठलं इच्छापत्र शेवटी ठेवलं नाही, तर त्या जमिनीचे जे वाटे आहेत ते त्यांच्या पश्चात जेवढे काही वारस आहेत त्या सर्व वारसांमध्ये समान पद्धतीने वाटले जातात. आणि ज्यावेळेस आपण वारस म्हणतोय त्यावेळेस बायको, मुलं आणि मुलं हे सगळे, बायको, मुलं आणि जर त्यांचं आई वडील जिवंत असेल आई वडील सुद्धा. अच्छा, आई वडील सुद्धा असतात. ओ. त्यामुळे आपण जेव्हा हेरशिपचा दावा येतो आज कोर्टामध्ये, म्हणजे आज साधारणतः आज सिव्हिल MA या प्रकारामध्ये एक हेरशिप म्हणून आपण दावे कोर्टात फाईल करतो. अच्छा.
ते कशासाठी असतात तर एखाद्या माणसाने फ्लॅट विकत घेतलेला असतो, तो फ्लॅट स्वतःच्या नावावर पण असू शकतो किंवा बायकोच्या नावाने जॉईंट फ्लॅट घेतलेला असतो. जॉईंट मालमत्ता असताना 50-50% त्या फ्लॅटची मालकी दोघांकडे असते. समजा त्या नवऱ्याचं अकाली निधन झालं तर त्या निधनानंतर त्या 50%चा शेअर कोणाला जाईल ह्याच्या संदर्भातला तो हेरशिप दावा कोर्टात येतो. त्या दाव्यामध्ये ज्या माणसाला तो हक्क जाणार आहे त्या सगळ्यांची नावं घेतली जातात. मग त्याची आई जिवंत असेल तर आईलाही तेवढाच हक्क आहे जेवढा बायकोला हक्क आहे, तेवढा मुलांना हक्क आहे. आणि या संदर्भामध्येच वाद जास्ती कोर्टामध्ये येतात की मला माझ्या नवऱ्याने कमवलेली प्रॉपर्टी होती, तर तुमचा हक्क काही नाही असं सुना म्हणतात सासवांना. पण आज त्या माऊलीने त्या मुलाला जन्म दिला, सांभाळलं, तर तिचा हक्क कसा नाही. आणखीन एक प्रॉपर्टी संदर्भातच प्रश्न पडतो, ते म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींचा त्या कुठल्याही वडिलांच्या प्रॉपर्टीवरती आणि कारण मुलगी लग्न झाल्यानंतर काय समजा दुसऱ्या घरात गेली, त्यांचं आडनाव लावते आहे, त्यांच्या परिवाराचा फॅमिलीचा भाग झाली आहे ती, तर लग्नानंतर मुलीचा आणि तिच्या सासरच्या कुटुंबाचा त्या प्रॉपर्टीवर काही अधिकार राहतो का? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आज मुलींना दोन्ही अधिकार आहेत. त्यांना त्यांच्या माहेरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर सुद्धा अधिकार आहे आणि त्यांच्या सासरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर पण अधिकार आहे. आज माहेर जे आहे त्यांचं, तिथे त्यांना वडिलोपार्जित संपत्ती येत असेल तर त्या संपत्तीतून समजा ते घरात 3 व्यक्ती आहेत तर ती संपत्ती तिघांमध्ये इक्वली डिवाइड होणं गरजेचं आहे. त्यात तो तिसरा हक्क त्या मुलीचा आहे, पण तो हक्क त्या मुलीचा आहे. ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत हक्क तिचा आहे आणि त्याच्यात सासरचे मंडळी लुडबुड करू शकत नाही. अच्छा. पण आज मी एक केस करतोय, कल्याण कोर्टमध्ये एक ती केस चालू आहे, मी जास्ती डिटेल्स डिस्क्लोज करणार नाहीत, पण त्यात असं झालं की एका बाईने फ्लॅट घेतला. तो फ्लॅट घेतल्यावरती तिला मूलबाळ काहीच नव्हतं. आज तिचा मिस्टर एक्सपायर झाले, ती एक्सपायर झाली, तिचे जे भाऊजी आहेत म्हणजे नवऱ्याचे भाऊ आहेत, आज त्यांना तो फ्लॅट ॲक्वायर करायचा आहे हेअरशिपने. पण आज मग बघायला गेलं तर मग ही मिळकत कुणाला गेली पाहिजे हा वादाचा प्रश्न येतो. ह्याच्यासाठी हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये प्रोव्हिजन दिलेली आहेत. 3 प्रकारचे वारसांचे प्रकार असतात. एक असतो डायरेक्ट वारस, म्हणजे जो पहिला येतो म्हणजे मुलं बाळ आहेत किंवा आई वडील आहेत, म्हणजे आपण क्लास 1 हेअर्स म्हणतो त्यांना. क्लास 2 हेअर्स म्हणजे कोण की आज मूलबाळ कोणी नाही आहे, आई वडील कोण म्हणजे सासू सासरे नाही आहेत, मूलबाळ नाही आहे, मग अशा वेळेत ती प्रॉपर्टी तुमच्या दिराला जाते किंवा दिरांच्या मुलाला जाते. अच्छा. क्लास 3 इयर्स म्हणजे कोण, आता हे पण कोणी नाही आहेत, कोणीच नाही आहे, मग तेव्हा ती प्रॉपर्टी तिच्या माहेरकडे जाते. बरं. तोपर्यंत ती माहेरी जात नाही प्रॉपर्टी. जी सासरची प्रॉपर्टी आहे ती अशी सासऱ्यांकडे राहते. त्याच पद्धतीने समजा त्या मुलीला माहेरकडून प्रॉपर्टी आली असेल, आज लग्नानंतर ती प्रॉपर्टी त्याने ॲक्वायर केली, सगळं काही झालं, पार्टिशन झालं, तिच्या नावाने तो 7/12 आहे सगळं काही, आणि ती आता एक्सपायर झाली. माहेरचे लोक म्हणतात का आता ही जागा माझ्याकडून तुम्हाला आली होती, ही माझ्या वाडवडिलांनी कमवलेली जागा आहे, ही तुला वडिलोपार्जितरित्या आली आहे, त्यामुळे आज ती जागा जर सासरी गेली नाही पाहिजे, तर ते पण चुकीचं आहे. तेही होत नाही. जेव्हा मुलीला ती जागा मिळते, मुलगी ज्या ठिकाणी आहे, म्हणजे समजा ती माहेरी लग्न करून नाही गेली तर तिथेच राहील, पण लग्न करून जेव्हा ती सासरी जाते तेव्हा ती इथली प्रॉपर्टी सासरी घेऊन जाते आणि सासरची प्रॉपर्टी स्त्रीला ठेवते. ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत सगळं तिलाच मिळणार आहे, पण ती हयात नसेल, समजा तिने वारसा हक्काने तिच्या माहेरून प्रॉपर्टी आणली आणि ती हयात नाही, मग करायचं काय? तर तिच्या नवऱ्याकडे जाणार ती प्रॉपर्टी, तिच्या भावांकडे जाणार नाहीये. ती नवरा नाही तर मुलांकडे जाईल, मुलगा नाहीये तर सासूसऱ्यांकडे जाईल, सासूसरे नाही आहेत दिरांकडे जाईल, आणि दीर पण नाही आहेत तर मग माहेरी परत येईल. बापरे, ही सगळी प्रोसेस आहे. आपण आणि तरीही हे वाद बऱ्यापैकी होताना बघतो. म्हणजे जिथे म्हणजे मुंबईत तरी काय लँड अवेलेबिलिटीज इतकी कमी आहे तर त्याच्यामुळे मुंबईत त्यातल्या त्यात प्रमाण कमी असेल, पण जिथे लँडची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे, खूप जमीन आहे आणि काय ईर्ष्या आहे एकमेकांबद्दलची किंवा ती समोरची जागा मिळवण्याची हाव आहे, त्यातनं निर्माण होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत, त्यातनं हे वाद निर्माण होतात. ज्यावेळेस हा कुठल्याही पद्धतीचा वाद कोर्टात जातो त्यावेळेस काय पद्धतीनं तो हाताळला जातो, म्हणजे कसं त्याच्यावरती ट्रीट केलं जातं आणि कसा तो सिद्ध केला जातो? आता ह्याच्यात बघायला गेलं तर तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय या प्रश्नामध्ये मुंबई आणि आपण इतर महाराष्ट्र असं वर्गीकरण केलं. आज मुंबईमध्ये प्रॉपर्टीच्या प्राईस या गगनाला भिडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आज छोट्यातली छोटी जागा असेल
तरी सुद्धा ती जागा मिळवण्यासाठी दोन भाऊ अक्षरशः भांडतात. 10x10ची रूम असेल ती सुद्धा कुणाला मिळाली पाहिजे, मला मिळायचे, त्याच्यासाठी सुद्धा भांडण केलं जातं. त्यामुळे फक्त मुंबई आहे म्हणून मुंबईत कमी, मुंबईत जागा राहिल्या नाही आहेत म्हणून भांडणं नाहीत हा प्रकार नाही. मुंबईत पण तेवढीच भांडणं आहेत जेवढी महाराष्ट्रात भांडणं आहेत. आणि आता विषय पुढे घेऊन जातोय आपण, त्याच्यामध्ये हे दावे कोर्टात कसे येतात आणि कुठल्या पद्धतीने आपलं स्ट्रक्चर आहे कोर्टाचं. तर सिव्हिल नेचरचे दावे आहेत ते सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 या कायद्यान्वये गव्हर्न केले जातात. अच्छा. साधारण त्याला 4 आपण एक भागामध्ये एका केसला डिवाइड करू शकतो. पहिला टप्पा असा असतो की दावा तुम्ही दाखल करतात कोर्टामध्ये, समोरच्या पार्टीला समन्स निघतं, अपोजिट पार्टीला, तो हजर होतो, तो त्याचं म्हणणं मांडतो तुमच्या केसवरती. आणि त्यात समजा एक्झिबिट 5 म्हणजे इंजंक्शन, कुठल्या प्रकारे मनाई हुकमाचा दावा जर त्यात प्रलंबित आहे, त्या प्रलंबित अर्जावर सुद्धा त्याचं उत्तर येतं आणि त्याच्यात आर्ग्युमेंट होऊन ऑर्डर होते. हा झाला पहिला टप्पा. अच्छा. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा दावा दाखल केलेल्या माणसाची बाजू कोर्टासमोर आहे, त्या दाव्याला उत्तर दिलेल्या माणसाची बाजू कोर्टासमोर आहे, त्या दोन्ही गोष्टींचा कोर्ट अभ्यास करतं आणि कोर्ट वादाचे मुद्दे काय आहेत हे ठरवतं. ते वादाचे एकदा मुद्दे ठरले की त्याच्यानंतर तिसरा पार्ट होतो तुमचा एव्हिडन्सचा, पुरावा द्यायचा आहे. तुम्ही म्हणतायत की दावा दाखल करताना की ही बाबा माझी मिळकत आहे की मला मिळाली पाहिजे, तर का तुला मिळाली पाहिजे, त्या संदर्भात तुझ्याकडे पुरावे काय आहेत ते तुला पुरावे कोर्टासमोर द्यायचे असतात. तुम्ही कोर्टात ते पुरावे दाखल करतात, विरुद्ध पक्ष त्या पुराव्यांची उलट तपासणी करतात. अच्छा. त्याच्यानंतर आज ह्याला मिळू का नाही, ही जमीन ह्याला मिळू का नाही, का ही जमीन माझीच आहे, हा खोटं बोलतोय, हे जेव्हा प्रतिवादी म्हणत असतो तेव्हा त्याला सुद्धा जे पुरावे द्यायचे कोर्टाला की त्याचं म्हणणं बरोबर आहे, तो त्याचे पुरावे दाखल करतो. वादी पक्ष परत त्याची उलट तपासणी करतात. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींचं पुढच्या स्टेजला मॅटर जातं ते म्हणजे फायनल आर्ग्युमेंट. दाव्यामध्ये दोन्ही पक्षकारांनी काय काय मुद्दे मांडले ह्याच्यावरती दोन्ही पक्षाचे वकील कोर्टासमोर त्यांची बाजू मांडतात आणि त्याच्यानंतर न्यायनिर्णय होतो. आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. कधी कधी वादीचा वकील येत नाही, कधी सरकार म्हणजे विरुद्ध पक्षाचा वकील येत नाही, कधी कधी कोर्ट सुट्टीवर असतं. शिवाय आपल्याकडे मे महिन्याची सुट्टी आहे कोर्टाला. आपलं कोर्ट ब्रिटिशांनी ज्या प्रकारे स्थापन करून दिलं त्याच प्रकारे आपण आज गव्हर्न करतोय, त्याच प्रकारे रन करतोय. आपल्या कोर्टाला बऱ्याच सुट्ट्या असतात सिव्हिल कोर्टाला, त्याच्यामुळे कामाचे दिवस कमी आहेत, जजेसची संख्या कमी आहे, केसेसचा भार खूप जास्ती आहे. एकेका दिवशी 200, 300 मॅटर कोर्टावरती असतात. एखाद्या मॅटरला जर तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर ते निकाली काढ असेल तर कमीत कमी त्या माणसाचा पुरावा किंवा बाजू ऐकून गेला अर्धा तास असेल देणं गरजेचं आहे. एका बाजूला अर्धा तास, दुसऱ्या बाजूला अर्धा तास, म्हणजे अख्ख्या दिवसभरामध्ये फक्त 5च केस एक जज हँडल करू शकतो. आणि त्यांच्याकडे रोज 200 केसेस आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की हे काम लवकर का होत नाही, तारखांवर तारीख का मिळेल, तारीख पे तारीख काय आहे, तर तारीख पे तारीख हे आहे. आज जो ज्युडिशियरीवरती आलेलं बर्डन आहे कामाचं, गेल्या 70 वर्षामध्ये ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढली त्या प्रकारात आज न्यायव्यवस्थेमध्ये न्यायालयांची संख्या वाढलेली नाही आहे. तरी गेल्या 10 वर्षामध्ये न्यायपालिका आणि केंद्र सरकार यांनी एकत्र येऊन न्यायव्यवस्थेवरचा भार कमी होण्यासाठी नवीन न्यायालयांची स्थापना चालू केली आहे. पण त्याला लाल फितीचा कारभार आहे अजून. त्या लाल फितीच्या कारभारामुळे जेवढ्या जोरात ह्या गोष्टी होणं गरजेचं होतं तेवढं होत नाहीये. हे खरं तर खूप भयानक आहे. खरं तर खूप भयानक आहे. म्हणजे कारण या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस जमिनीच्या वादांसंदर्भातली गोष्ट आहे त्यासाठी खूप रिसोर्सेस लागलेले असतात ना. तुमचं एक तर त्या कुठली जमीन म्हटली तर त्याची किंमत खूप मोठी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जे द्यावं लागतंय ते खूप मोठं आहे आणि त्यात इतका मोठा डिले आहे आणि इतके सारे लूपहोल्स आहेत. त्यामुळे खरं तर खूप महत्त्वाचं आहे याच्या गोष्टींमधनं. आता आपण हे प्रायमरीली त्या जमिनीबद्दल बोलू, ज्यावेळेस प्रॉपर्टीबद्दल पण बोलतो, कारण आता हे बऱ्याचदा कुठली जमीन विकत घेताना त्याच्यावरती काही लिटिगेशन्स आहेत का, त्याचे कागदपत्र क्लिअर आहेत का, एक तर ते क्लिअर आहेत का म्हणजे काय हे जर समजता आलं आपल्याला की ज्यावेळेस मला कुठलीही मालमत्ता विकत घ्यायची मग ती काय प्रॉपर्टी स्वरूपात असेल, म्हणजे जिथे काहीतरी मोकळ्या जागेवर बांधलेली जागेवरती काहीतरी बांधलेली प्रॉपर्टी असेल किंवा मोकळी जागा असेल, त्यावेळेस काय काय कागदपत्रांची तपासणी ॲज मी विक्रेता तपासणी केली पाहिजे खरेदी करणारा माणूस म्हणून. ज्याशी तुम्ही खरेदी करत आहात एखादी गोष्ट, तर ती जमीन
टायटल क्लिअर आहे का हे तपासल्याशिवाय तुम्ही ती जमीन खरेदी केलीत आणि उद्या भविष्यात त्या टायटलमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद असेल तर ते विक्रेत्यावरती तो झालेला व्यवहार बंधनकारक नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा घेतायत जमीन त्या ह्या गोष्टीत तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. म्हणजे तुम्ही जमीन येते तर जमीन तुम्हाला काय असतं, एक तर सातबारा असतो की एक प्रॉपर्टी कार्ड असतं. सातबारा अशा जागांना असतो की ज्या जमिनी या गावखेड्यामध्ये आहेत त्यांना, ज्या मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्याला प्रॉपर्टी कार्ड आपल्याला CTS आपण सिटी सर्वे नंबर म्हणतो त्याप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड एक असाइन केलेलं जातं. बरोबर. सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही सेम आहेत, फक्त एक आहे जी नॉन ॲग्रिकल्चरल आहे म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, आणि जे ॲग्रिकल्चरल पर्पजसाठी आहे ते सातबारा. त्या सातबाऱ्यावरती असतात फेरफार. ही जमीन कुठून कशी कोणाकडे आली, प्रत्येक वेळेस ज्या जमिनीचं हस्तांतरण झालेलं असतं त्या हस्तांतरणाचा फेरफार त्याच्यावरती दिलेला असतो. अच्छा. त्या जमिनीवरती. बरं. जेव्हा आपण एखादी जमीन विकत घेतोय त्या आपण लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे की ज्या माणसाकडून आपण जमीन विकत घेतोय त्या माणसाचं नाव सातबाऱ्यावर आहे ना. बऱ्याच वेळा असं होतं की त्या माणसानं सातबारावर नसतंच. तो म्हणतो माझ्या वडिलांचं नाव सातबारावरती आहे, मी आपण लावून घेऊ नंतर. शेवटी काय वडील माझेच आहेत, मला वारसाने जमीन येणारच आहे. तर त्यामुळे आपण ते नंतर बघू. त्यामुळे मुळात ही गोष्ट बघायची की त्या माणसाकडून आपण विकत घेतोय त्याचं नाव सातबारा आहे का. दुसरी गोष्ट बघायची की तो सातबारा आजचा लेटेस्ट आहे का, गेल्या 6 महिन्यातला सातबारा काढल्यापैकी सातबारा आहे का. अच्छा. ते अपडेटेड बघायला लागतं आपल्याला की हे, कारण समजा मध्ये कुठला व्यवहार झाला असेल तर तो सातबाऱ्यावरती येतो की हा व्यवहार झाला, ह्याचा हा फेरफार पडला आणि हे नाव कमी होऊन दुसरं नाव लागलं. बरोबर. त्या नाव कमी होतं किंवा एखाद्या माणसाने त्याची जमीन घाण टाकली, मॉडगेज केली, तर मॉडगेज डीड झाल्यावरती त्याच्यावरती भार येतो. तो भार सुद्धा इतर अधिकाऱ्यांमध्ये दिसतो की या जमिनीवरती इतक्या लाख रुपयाचा बोजा आहे. तेही सातबाऱ्यावरती येतं. बरं. आणि ते फेरफार अन्वय आपल्याला अपडेट झालेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही गेल्या 6 महिन्यातला फेरफार बघायचा, सातबारे बघायचे. त्याच्यानंतर ऍक्च्युअल जी जागा आपण विकत घेतो आहोत त्या जागेवर जाऊन पाहणी करायची की जागा अस्तित्वात आहे ना. तो म्हणतोय ही जागा आहे ना. त्याच्यानंतर तुमचं पुढचं काम आहे की त्या जागेचा सर्च रिपोर्ट घ्यायचा गेल्या 30 वर्षाचा. अच्छा. त्या 30 सर्च रिपोर्टमध्ये समजा त्या व्यक्तीने किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठल्याही प्रकारचे रजिस्टर ॲग्रीमेंट केलेले असतील कुठल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर, साठे खत असेल, खरेदी खत असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारचा मॉडगेज डीड असेल, तर त्या सगळ्याची नोंद तुम्हाला त्या सर्च रिपोर्टमध्ये येते. तुम्हाला कळतं की बाबा या प्रॉपर्टीचे इतके डील झालेत इतक्या वर्षांमध्ये. तो तुम्हाला पिक्चर क्लिअर करतो तुमच्यासमोर त्या प्रॉपर्टीजचं. त्याच्यानंतर तुमचा पुढचा पार्ट की एखादा वकील नेमायचा, त्या वकिलाकडून त्या जागेचं टायटल सर्टिफिकेट घ्यायचं की ही जागा खरेदी करणं योग्य आहे का. ओके. कारण वकील काय करतो, वकील त्या सातबाऱ्यांचा अभ्यास करतो, त्या फेरफारांचा अभ्यास करतो, सर्च रिपोर्टचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर तो कन्क्लुजनवरती येतो की ही जमीन मार्केटेबल टायटलसाठी योग्य आहे का, आज ही विक्री योग्य जमीन आहे का. जर ती विक्री योग्य असेल तर तो म्हणतो की हे टायटल कुठलाही इन्कम्बरंट फ्री आहे, आज येथे कुठल्या प्रकारचा बोजा नाही किंवा कुठल्या प्रकारचा वाद नाही, तुम्ही हा व्यवहार पुढे करू शकतात. आणि जर तसं टायटल आपल्याला मिळालं की ही बाबा टायटल क्लिअर जागा आहे, त्यानंतर आपण व्यवहाराला जाऊ शकतो. आणि हा व्यवहार करताना सुद्धा काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आता व्यवहार करायचं ठरलं समजा, या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या आणि त्यांची पूर्तता समजा झालेली दिसली, तर त्याच्या पुढच्या स्टेजेस काय असतात. म्हणजे जर समजा खरेदी खत ही जर पुढची प्रोसिजर असेल तर मग खरेदी खत करताना सुद्धा काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी. खरेदी खत करत असताना ते आज कुठले डॉक्युमेंट आपण 100 रुपयाच्या वरती विकत घेत असू तर इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे ते डॉक्युमेंट तुम्हाला सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर करून घेणं गरजेचं असतं. तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 100 रुपयाची नक्कीच जास्ती आहे, त्यामुळे ते तुम्ही लेखी स्वरूपात आणावं. त्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या ती जमीन त्या मालकाकडे कशी आली त्याचा एक हिस्ट्रीचा एक पार्ट घ्यावा. त्याच्यानंतर तुम्ही ती किती किमतीला घ्यायची ठरवली ते एक घ्यावं. तुमच्या अटी व शर्ती काय आहेत ती जमीन विकत घेत असताना त्या सगळ्या गोष्टी घ्याव्या. कारण उद्या समजा जागेचं रिक्विजिशन झालं, ॲक्विजिशन झालं, तर तो म्हणू शकतो की ॲक्विजिशन खूप आधी झालं होतं, मग नंतर मी जागा विकली त्यामुळे माझा हक्क अधिकार आहे हे म्हणायला नाही पाहिजे. म्हणून तो क्लॉज पण तुम्हाला तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आला पाहिजे की उद्या ॲक्विजिशन वगैरे काही झालं असेल याच्या आधी तरी सुद्धा ह्याची जी जबाबदारी असेल ती तुझी असेल विक्रेता म्हणून, कारण हे आम्हाला कळणार नाही आहे. बरोबर. हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा.
आणि ह्या सगळ्यानंतर सुद्धा म्हणजे काय आता हस्तांतरित झाली आणि पुढे जाऊन जर समजा त्या जमिनीवरती किंवा त्या प्रॉपर्टीवरती कुणी अतिक्रमण केलं, काय समजा कुणीतरी एक आधीचा ओनर आला जो खूप वर्ष गायबच होता, त्याला माहीतच नव्हती त्याची प्रॉपर्टी इथे एक्झिस्ट करते आहे आणि आता त्याला एकदम रिअलाइज झालं की हे सगळं कदाचित माझं होतं आणि आला येतो आता आणि तो क्लेम करतोय ती प्रॉपर्टी आणि मग त्याने ती अतिक्रमण केले समजा त्या प्रॉपर्टीवरती. तर असं एखाद्या कोणीतरी व्यक्तीने अतिक्रमण केलेलं असेल तर मी काय पद्धतीनं कायद्याचा आधार घेऊ शकतो आणि ते अतिक्रमण हटवू शकतो? याच्यामध्ये तुमच्या जागेवरती ज्या दिवशी तुम्ही जागा ताब्यात घेतायत, पोझिशन आपण म्हणतो जागेचं, 7/12 तुमच्या नावावरती करून घेतलं, जागेचं पोझिशन तुमच्या नावावर करून घेतलं, जागेला चारी बाजूने कंपाऊंड करून घ्यावे. जर आज आपल्याकडे कंपाऊंड करून घ्यायची ताकद नसेल, आर्थिक ताकद कधी कधी नसते, आपण गावखेड्यामध्ये म्हणतो की आज बांधवांची भांडणं असतात कारण ती शेती घेतलेली असते, शेताला कोणी कंपाऊंड घालत नाही. हे कंपाऊंड कन्सेप्ट आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी जिथे आपण फार्म हाऊस वगैरे घेतो किंवा अशीच जागा घेतो त्या लोकांना आपण कंपाऊंड ही एक सो कॉल्ड कन्सेप्ट आहे. पण आज गावखेड्यामध्ये सुद्धा शेतजमिनींचे खरेदी विक्री व्यवहार होत असतात, तेव्हा बांधाला बांध लागून असतो, त्या बांधावरून येण्या जाण्यासाठी रस्ता आपण वापरतो आणि शेती असते आजूबाजूला दोन्ही ठिकाणी. मग समजा याने बांध सरकवला, आज तुम्ही जो म्हणतायत तो विषय बांध सरकवण्याचा विषय, की पुढच्या नांगरणीच्या वेळेत हा माझ्या जागेत आला तर मी अडवायचं कसं? तर ज्या दिवशी आपण 7/12 आपला नावावर घडलेला असतो त्याच्यानंतर आपल्याला सरकारी अधिकारी उपभूमी अभिलेख ह्यांच्याकडून तुम्हाला या जमिनीची मोजणी करून घ्यायची असते. अच्छा, सरकारी मोजणी करून घ्यायची असते. सरकारी मोजणी झाल्यावरती तुम्हाला ती मोजणी मार्क करून आपला हद्द कायम करून घ्यायचे. मग तिथे तुम्ही हद्दीचे मैलाचे दगड म्हणतो आपण, ते मैलाचे दगड लावून घ्यायचे. तुम्हाला तुमची हद्द कळाली, आज तुमच्याकडे तो हद्दीचा नकाशा असतो, तोच नकाशा सरकारी कार्यालयात सुद्धा जमा असतो. उद्या समजा कुठल्या माणसाने तुमच्या बांधाला बांध लावून किंवा अजून थोडा सरकून तुमच्या जागेत आला तर तुम्हाला हा नकाशा तेव्हा कामाला येतो. त्यामुळे तुमच्या जमिनीची मोजणी झालेली असणं पण खूप महत्वाचं आहे आणि ती नंतर करता येऊ शकते का? म्हणजे समजा जर आता वादात जमीन आहे तर तुम्हाला मग काय ते कोर्टात थ्रूच करायची असते की तुम्हालाही मोजणीचा अर्ज करता येऊ शकतो? ज्याचं नाव 7/12 आहे तो मोजणीचा अर्ज करू शकतो. अच्छा, आणि ज्याला डिस्प्यूट आहे तो त्याचं ऑब्जेक्शन घेऊ शकतो की बाबा ही मोजणी थांबवावी, माझं म्हणणं आहे की जागा माझी इकडे आहे, तेव्हा हा दावा उपभूमी अभिलेखांच्या कार्यालयात चालला जातो. आणि ते पण एक रेव्हेन्यू कोर्ट आहे, त्या रेव्हेन्यू कोर्टामध्ये हा दावा चालतो आणि मग तिथे मोजणीचा संदर्भातले प्रकरणं आणि मग कुणी अतिक्रमण केले आणि कुणाची जागा आहे, मग सगळ्या अख्ख्या गावाचा गाव नमुना नकाशा घेतला जातो, गडबुक नकाशा घेतला जातो. मग तिथे ती पडताळणी केली जाते की बाबा तुझी जागा कोणती, मग ह्याची जागा कोणती. जे त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त तो म्हणत असेल की माझी जागा आहे तर ती मान्य केली जात नाही. त्यांच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये जे काही सापडेल तेच ते मान्य करतात. अच्छा, आणखीन एक म्हणजे कुठेही आपण बाहेर गेलो ना की आपल्याला सतत ते छोटे बोर्ड्स दिसतात की इतके पैसे पर महिन्याला भरा, दर महिन्याला भरा आणि मग या किमतीत तुम्हाला जागा मिळेल. मग ते तुम्हाला काहीतरी कुठेतरी एका जागेवर घेऊन जातात गाडीतनं, तुम्हाला सांगतात की ही अख्खी आपली जागा आहे, आपण याचे प्लॉट्स करणार आहोत आणि इकडे हे विकणार आहोत आणि मग तुम्हाला काहीतरी प्रत्येक महिन्याला एक रक्कम द्यायची आहे. ज्या तुम्ही ते सगळे पैसे भरता आणि नंतर सगळे पैसे भरून झाल्यानंतर तुम्ही काहीतरी एक व्यवहार करता, सगळे पैसे तुमचे गेलेले आहेत आणि नंतर कधीतरी खूप वर्षानंतर जातात तर तिकडे ती जागाच एक्झिस्ट करत नसते, तिकडे एक भलतंच काहीतरी उभं राहिलेलं असतं. तर आणि आता आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी असे प्लॉटिंगमधनं होणारे फसवणुकी खूप बाहेर आल्या आणि खूप त्याच्याबद्दल बोललं जायला लागलं. तर ज्यावेळेस कुठल्याही जमिनीच्या व्यवहारांमध्ये आपली आर्थिक फसवणूक होते त्यावेळेस काय पद्धतीनं आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो? आपण जो झालेला आर्थिक नुकसान आहे ते क्लेम करू शकतो का? काय पद्धतीनं हे सगळं ऑपरेट होतं? याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन फ्रॅगमेंटेशन ऍक्ट आणला. अच्छा, तुकडाबंदी कायदा. आज जागेचे 20 गुंठ्यापेक्षा छोटे तुकडे करून तुम्हाला जागा विकता येत नाही. नाही विकतायत. आणि म्हणजे आता सगळे विकतायत ते फ्रॉड आहे. किंवा शर्त शिथिल करून घ्यायला लागतं त्यांना, पण ते शर्त शिथिल करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला कलेक्टरकडून परवानगी आणायची, बऱ्याच गोष्टींची आहे. त्या सर्व गोष्टींची पूर्तता त्या लोकांनी केली आहे का? हाच त्या टायटल आणि सर्चमध्ये तुम्हाला त्या भागात येतो, टायटल सर्टिफिकेट आणि सर्च रिपोर्टमध्ये या गोष्टी तुम्हाला समजतात की समजा तो तुम्हाला 20 गुंठ्यापेक्षा छोटं क्षेत्र देतोय तर त्या क्षेत्राला आज तुकडाबंदी कायद्याअंतर्गत शर्तभंग जी करून घेतली आहे का, सरकार दरबारी पैसे जमा केलेत का, आणि ते जमा केले असेल तर 7/12 त्याच्या इतर अधिकाऱ्यांमध्ये चा उल्लेख असतो फेरफारांमध्ये.
ही शर्त भंग करून इतकी रक्कम सरकारद्वारे जमा केल्यामुळे आता हा फ्रॅगमेंटेड झालेला छोटा झालेला तुकडा विक्री योग्य आहे. अन्यथा तो तुकडा विक्री योग्य नसतो. बापरे. कारण हे आता सगळीकडे म्हणजे पुण्यापासूनही आसपास कुठेही गेलो आपण की सगळीकडे 1 गुंठा एवढ्या हजाराला आणि एवढ्या लाखाला असे काही कुठे साधारणतः कोकणात नवी मुंबई पडतात, तिसरी मुंबई जे नवीन फॅड आहे, तिसरी मुंबई, पनवेल आणि पनवेलच्या पुढचं तिकडे हा प्रकार खूप जास्ती आहे. आता अशा व्यवहारांमध्ये माणसाने जो विकत घेणार त्याने थोडं सजग राहायला पाहिजे की आज कुठे 1 गुंठा जागा मिळते का. आणि मुळामध्ये आज जर तुम्ही जागा विकत घेत असाल महाराष्ट्रामध्ये, जर ती नॉन ॲग्रिकल्चर असेल तर ती तुम्हाला विकत घेता येते. 1 गुंठा, 5 गुंठा, 10 गुंठा जे काय आहे फ्रॅगमेंटेशनचं ऍक्टचं जे काही शर्त तुम्ही भंग केली आहे त्या शर्तभंगीचे पैसे भरून तुम्ही जागा विकत घेऊ शकतात. पण काही ठिकाणी सांगितलं तर शेती प्लॉट मी तुम्हाला विकतोय. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शेतीची कुठली जागा घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः शेतकरी असणं गरजेचं आहे, का तुमचे आई वडील शेतकरी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला शेती संदर्भातला कुठलाही प्लॉट विकत घेता येत नाही. आणि मग या प्रकरणात मी जी काही फसवणूक होते आणि ती फसवणूक आपल्याला 8 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी उघडकीस येते आपल्याला, मग तेव्हा काय करायचं. तर तेव्हा हाच प्रश्न आहे की परत तुम्ही सिव्हिल कोर्टात दावा फाईल करायचा की जे ॲग्रीमेंट झालं आमचं तेव्हाचं ते चुकीचं होतं. आज ह्यांनी आमची फसवणूक केली, ॲग्रीमेंटच्या टर्म्सप्रमाणे ह्यांनी मला हा प्लॉट देणं गरजेचं होतं, आज मला प्लॉट मिळालेला नाही आहे. तर त्यांनी स्पेसिफिक परफॉर्मन्स करून मला हा प्लॉट द्यावा, अथवा माझे जे काही पैसे त्यांना दिले ते व्याजासकट मला परत करावे. पण परत हा वाद न्यायालयात जातो पुढची 10-15 वर्ष, आणि त्याच्यानंतर सुद्धा अपील, त्याच्यानंतर अपील आणि परत अपील, असे 3 अपील होतात. बापरे. साधारणतः 20 ते 40 वर्ष पकडून चालायचंय. 20 ते 40 वर्ष. कारण एका कोर्टाने निकाल दिला 8 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये. फार स्पीडी ट्रायल दिली, 3 वर्षात निकाल दिला. दुसऱ्या कोर्टात मॅटर जेव्हा जाईल तेव्हा ते कोर्ट 3 वर्षात दिलं असं काही नाही ना, ते अपील आहे. मग त्या अपिलातले मुद्दे आहेत. मग अपिलातल्या मुद्द्यांमध्ये समजा त्या कोर्टाला वाटलं की रिव्हिजन करणं गरजेची आहे, पुन्हा एकदा हे मॅटर खाली रिव्हर्ट करणं गरजेचं आहे, ते मॅटर परत खाली पाठवलं जातं. त्या न्यायालयात पुन्हा एकदा दावा चालवला जातो नव्याने, फ्रेश. बापरे. तेव्हा असलेला जज, तेव्हा तुमच्याबरोबर असलेले वकील त्याच ताकदीने परत लढले आणि ती सगळी वेळ जुळून आली तर 3 वर्षात, नाहीतर तारीख पे तारीख, अपील पे अपील. बापरे. आणखीन एक आता आपण बोलताना बोललो ते म्हणजे शेतीसाठी असली जमीन, तर काय काय पद्धतीच्या कॅटेगरीज असतात जमिनीच्या, आणि त्या जर बदलायच्या असेल भविष्यात जाऊन तर त्या बदलता येतात का? आपल्या बदलता येतात. आता ज्या जमिनी शेती योग्य आहेत तर आज आपल्याकडे UDCPR नावाचे कन्सेप्ट आहे. म्हणजे आज तुमचा कुठलाही विकास होतो शहरांचा किंवा गावखेड्यांचा, तो UDCPRच्या नियमांप्रमाणेच होतो. मुंबईसाठी एक वेगळा नियम आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक वेगळा नियम आहे. त्याच्यामध्ये जागांचं एक झोनिंग केलेलं असतं. अच्छा. ते एक जागा झोनमध्ये असते, तुमची ग्रीन झोन जागा आहे, तुमची ब्लू झोन जागा आहे, तुमची इंडस्ट्रीयल झोन जागा आहे, रेसिडेन्शियल R झोन जागा आहे. असे एक टप्पे दिलेत. त्याच्यामध्ये एज्युकेशन पर्पजसाठी जागा रिझर्व्ह केलेल्या असतात. अशा प्रकारे जागा असतात. जी जागा तुमची R झोनमध्ये येते त्या जागेत तुम्ही विकास करू शकता. अच्छा. जी जागा तुमची इंडस्ट्रीयल झोनमध्ये येते त्या जागेत तुमची इंडस्ट्री येऊ शकते. आणि मग त्यात पण स्पेसिफाईक इंडस्ट्री आणायची असेल तर सेज सारखी एक कन्सेप्ट आहे, ती UDCPRच्या अंडर रन केली जाते. किंवा जी जागा ग्रीन झोनमध्ये आहे आज, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट अपेक्षित नाही, आणि अशा ठिकाणी आपली जागा असेल तर आपण घर बांधावं का, असेही प्रश्न आमच्याकडे येतात. जर अशा प्रकारची जागा आपली ग्रीन झोनमध्ये आहे, आपण गावखेड्यामध्ये राहतो, तर आपण घरच बांधायचं नाही का? तर तसं नाही आहे. तुमच्या एकूण जागेच्या 20% भागावरती तुम्हाला घर बांधायचा अधिकार ग्रीन झोनमध्ये येतो. ग्रीन झोनमध्ये तुम्ही 20% बांधकाम करू शकतात जागेत. बर. आता काही इको सेन्सिटिव्ह झोन असतात, तिकडे मात्र तुम्हाला बांधकामाची परवानगी नसते. CRZ मध्ये पण 1, 2, 3, 4 प्रकार आहेत. तुम्ही कोस्टल लाईन पासून किती आतमध्ये आहात, किती जवळ आहात, त्याच्याप्रमाणे तुमच्या बांधकामाला परवानगी मिळत जातात. त्या सर्व नियमांचं पालन करून आपल्याला बांधकाम करायचं आहे पुढचं. त्या जमिनीचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे. समजा तुमची जागा ग्रीन झोनमध्ये येते आणि भविष्यामध्ये तुमच्या त्या ठिकाणी गावाची नगरपालिका झाली, त्या नगरपंचायत झाली, ती जागा R झोनमध्ये आली, ग्रीन झोनमधून झोन चेंज झाला, UDCPRने तुमच्या जागेतला झोन चेंज करून R झोनमध्ये कन्वर्ट केलं. ते गव्हर्नमेंटच करतं कन्व्हर्टेशनचं काम.
पण जागेत सातबार तुमचा अजून अस्तित्वात आहे. हम्म. अशा वेळेत तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कलेक्टरकडे ऍप्लिकेशन करायचं आहे की बाबा माझी जागा ग्रीन झोनमधून आर झोनमध्ये आलेली आहे, आता मला विकास करायचा आहे जागेचा माझ्या, तर ही जागा मला ॲग्रिकल्चर कामासाठी नाही, मला वापरायची नाही, मला रेसिडेन्शियल यूजसाठी वापरायची. तर तेव्हा मी ती जागा एनएचं ॲप्लिकेशन करून जागा एनए करून घेतो, नॉन ॲग्रिकल्चर करून घेतो. त्याची जी काय शास्ती असते, सरकारी भरणा करतो आणि त्याच्यानंतर ती जागा नॉन ॲग्रिकल्चर पर्पजसाठी तुम्हाला यूज करते. मग तुमचा 7/12 ॲबॉलिश होतो आणि तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळतं. अच्छा. हे ट्रान्झिशन आहे. हम्म. आणि ते एकदा प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळाल्यावरती त्या जागेचा, समजा तुमच्याकडे 1000 स्क्वेअर मीटर जागा आहे, तर तुम्ही 20% नाही, पूर्ण 100% त्या जागेचा युटिलायझेशन रेसिडेन्शियल पर्पजसाठी करू शकता. बरोबर. म्हणजे इतके तुम्ही ग्रीन झोनमध्ये 20% वापरत होता, हो, ते आता पूर्ण तुम्हाला 100% वापरता येऊ शकतं. आणखीन एक या सगळ्या जमिनीच्या वादांबद्दलच बोलतोय, ते म्हणजे एक वाद कायम निर्माण होतो, ते म्हणजे भाडेकरूंसोबतचा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की खूप वर्ष भाडेकरू राहत असतात, ज्यावेळेस घर मालक त्यांना सोडून जायला सांगतात त्यावेळेस ते सोडून जात नाहीत आणि मग ते म्हणतात की नाही, मी नाही जाणार आहोत, आणि मग पुन्हा ते मालक आणि भाडेकरू यांच्यामधला वाद निर्माण होतो. त्यावेळेस दोघांकडे सुद्धा काय पद्धतीचे हक्क अधिकार असतात आणि हे काय पद्धतीनं रिझॉल्व्ह होतात? सुरुवातीच्या काळामध्ये लोकांकडे जागा जमिनी खूप होत्या, लोकसंख्या फार कमी होती, तेव्हा भाड्याने दिलं एखादं घर तर ते नव्याने परत ॲग्रीमेंट करत नाही बसत. रेंटल ॲग्रीमेंट जे आपण आज करतो ते तेव्हा लिव्ह अँड लायसन्स म्हणतो आपण त्याला, ते तेव्हा करत नव्हते. काही वेळेत पगडी सिस्टीम होती. मुंबईसारख्या ठिकाणी पगडी सिस्टीमने तुम्हाला घर दिलं, त्याच्यामध्ये 80% घराची मालकी ही मालकाकडे असायची, 20% पैसे तुम्ही भरलेले असायचे आणि मग तुम्ही आजन्म त्या घरात भाडेकरू म्हणून राहणार आणि तुम्हाला इतकं भाडं दर महिन्याला त्यांना भरायचं आहे किंवा दर वर्षाला त्यांना भरायचं आहे, असा एक सिस्टीम असायची. त्याच्यानंतर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंजूर झाला 1999 साली आणि त्या अंतर्गत आज जर तुम्हाला कुठल्याही जागेला भाड्याने द्यायचं असेल तर तो भाडेकरा, समजा आता ती जागा तुम्हाला 11 महिन्यासाठी लीजवर द्यायची आहे, तर ती रजिस्टर करण्याची गरज तुम्हाला नाही, बंधनकारक नाही. तुम्ही रजिस्टर करू शकतात पण ते तुमच्यावर बंधनकारक नाही आहे. पण समजा तुम्हाला लॉंग टर्म लीज करायचं आहे, ते लॉंग टर्म लीज तुम्हाला कंपल्सरी रजिस्टर करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म म्हणजे किती लॉंग टर्म? लॉंग टर्म हे तुम्ही 99 वर्षापर्यंत करू शकतात, 1000 वर्षापर्यंत करू शकतात. ओके. तुमचं लीज तुम्हाला किती ठेवायचं हे तुम्ही ठरवू शकता, पण ते 11 महिन्यापेक्षा जास्ती पाहिजे, 12वा महिना आला पाहिजे, ते लॉंग टर्म लीजमध्ये येतं. अच्छा. आणि या केसेसमध्ये काय होतं मुळामध्ये की भाडेकरू इतके वर्ष ते राहिलेले असतात, आज 40 वर्ष 50 वर्ष एका ठिकाणी भाड्याने राहिल्यावरती आणि ते ॲग्रीमेंट परत रिन्यू न झाल्यामुळे त्या माणसाचं तिथे पोझिशन तयार होतं. हा वाद पोझिशनचा येतो, ताब्याचा. आज तुझी जागा माझ्या ताब्यात आहे गेल्या 11 वर्षापासून, 12 वर्षापासून. कोर्ट काय म्हणतं, 12 वर्षापासून जागा तुझ्या ताब्यात आहे, याचे पुरावे तुझ्याकडे काय आहेत? तर ते पुरावे म्हणजे तू त्याला दिलेली भाडे पावती आहे, तू भरलेला म्युन्सिपल टॅक्स असेल, लाईट बिल एखाद वेळेस कधी कधी भाडेकरू सुद्धा नावावर करून घेतात. अच्छा. परस्पर तोही प्रकार होतो. या प्रकारातून तुझी त्या जागेवरती असलेली मालकी सिद्ध होते. गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून या जागेवरती मी राहतो, माझा ताबा कब्जा आहे, भले मालक दुसरा आहे, मला मान्य आहे मालक दुसरा आहे, पण आय एम रेडी टू परचेस दॅट फ्लॅट, पण माझ्या रेटप्रमाणे. बरं. तो रेट तो ठरवणार नाही. आता ह्याच्यामध्ये मालकाचे हक्क आणि अधिकार काय आहेत, त्याला संरक्षण कसं मिळेल? साधारणतः आज एखादा माणूस, आपल्याकडे सामान्य माणूस मुंबईत एक घर किंवा फारसं दुसरं घर घेतो आणि ते दुसरं घर घेऊन त्याने भाड्याने दिलं असेल आणि ते भाड्याने घेतलेल्या घरावर समजा एखाद्या भाडुत्राने अतिक्रमण करून टाकलं, हे अतिक्रमणच झालं एक प्रकारचं, आणि तो आता खाली करायला रेडी नाही आहे. मग तुम्ही आज जर ते घर भाड्याने देत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची एक तयारी करून ठेवली पाहिजे. मुळामध्ये त्याला भाड्याने देत असताना ते ॲग्रीमेंट तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे. अच्छा. त्याचा टाइम पिरियड तुम्ही स्पेसिफिकली मेन्शन केला पाहिजे. ते टर्मिनेशनचा क्लॉज त्यात ते मेन्शन केला पाहिजे की टर्मिनेट कुठल्या प्रकारे टर्मिनेट होईल, की मी तुला 1 महिन्याची नोटीस देईन, घर खाली कर, त्याला तुला घर खाली करून मला चावी द्यायची आहे, किंवा तू मला 10 तारखेला भाडं दिलेलं नाही आहेस, 2 महिन्याचं भाडं चुकवलंस तू माझं, 3ऱ्या महिन्यामध्ये तुला मी नोटीस काढेन आणि तुला घर खाली करावं लागेल. हा क्लॉज त्यात आला पाहिजे. हे टाइम बाउंड असलं पाहिजे. आणि दर 11 महिन्याने लोक पैसे वाचवतात. आज डॉक्युमेंट रजिस्टर करायला स्टॅम्प ड्युटी भरायला येते, गव्हर्नमेंटला स्टॅम्प ड्युटी जाते, म्हणून लोक परत नव्याने रेंटल ॲग्रीमेंट रिलीजमध्ये देत नाहीत किंवा परत करत नाहीत, ते नव्याने ॲग्रीमेंट करत नाही प्रत्येक वर्षी.
मग अशा वेळेत काय होतं की त्या माणसाचं ॲग्रीमेंट तिथे संपलेलं असतं आणि तो संपलेला ॲग्रीमेंट निश्चित तुमच्या घरात राहतोय. त्यामुळे तुमचे अधिकार संपले आहेत तिथेच. तुम्हाला दुसरा पर्याय काय ह्याच्यामध्ये की प्रत्येक वर्षाला ज्या महिन्यात ॲग्रीमेंट संपतंय त्याच्या आदल्या महिन्यात त्याला फोन करायचा, त्याला सांगायचं की बाबा या दिवशी तुझं ॲग्रीमेंट संपणार आहे, आपल्याला वाढवायचं असेल तर तू तुझे डॉक्युमेंट्स घेऊन ये, आपण आपलं पुढचं परत एकदा नव्याने करार करू. तसं नाही केलं तर त्याचा तोटा भविष्यात खूप मोठा आहे. पण जर ॲग्रीमेंट संपलं असेल आणि तरी काय समजा 1-2 वर्ष तो भाडेकरी त्या प्रॉपर्टीमध्ये राहिला तर काय होऊ शकतं त्यातनं? म्हणजे तो तर मालकी तर जमीन त्या जागेची, त्या फ्लॅटची तर त्या ओनरच्याच नावावरती आहे, हा फक्त राहतो आहे तिकडे. तर काय होऊ शकतं यातनं? अशा वेळेत मालकाने ज्या दिवशी ॲग्रीमेंट संपलेलं आहे त्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात त्या भाडोत्याला नोटीस काढणं गरजेचं आहे की बाबा आपण जो करार केला होता तो करार या दिवशी संपलेला आहे. आता याच्यानंतर सुद्धा तू तिथे इल्लिगली राहतोयस तर तू हे घर पुढच्या महिन्याभरात खाली कर. एक तर नोटीस पाठवावी, लिगल नोटीस. त्या लिगल नोटीसला वाट बघावी की महिन्याभराचं उत्तर येत आहे का. उत्तर नाही आलं तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागायचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टच्या अंडर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि ते कोर्टातून घर खाली करून घेऊ शकतात. कोर्टात तुम्हाला पुरावे सिद्ध करायचे आहेत की बाबा माझं ॲग्रीमेंट झालं होतं, याला मी नोटीस पाठवली होती तरी हा खाली करत नाहीये. मग कोर्ट त्याच्यावरती सुनावणी करतो, ब्रीफली सुनावणी होते कोर्टामध्ये त्याच्यात. कारण हे प्रकरण, रेंटल प्रकरण फार लांब चालत नाहीत. समरी सिव्हिल सूट सारखे असतात, ह्या समरीली बघितल्या जातात, तर याचा निपटारा फार लवकर होतो. आणखीन एक भाडेकरून संदर्भातला असा प्रश्न पडतो की भाडेकरूंचे सुद्धा त्या प्रॉपर्टीवरचे काय हक्क असतात. कारण मग ती कुठल्याही पद्धतीची जागा असो, मग तुम्ही एखादा रेंट केलेला फ्लॅट असू शकेल, एखादी जागा असेल किंवा एखादं दुकान असेल, तर त्यामध्ये भाडेकरूंचे काय हक्क असतात? भाडेकरूंचा हा हक्क आहे की ज्या दिवशी तुम्ही ॲग्रीमेंट करून ती जागा तुम्ही ताब्यात घेतला, तुमच्या पोझिशनमध्ये घेतल्यात, पुढच्या 11 महिन्यासाठी तुमच्या जमीन मालकाने काय घर मालकाने येऊन तुम्हाला त्रास देऊ नये विनाकारण. आज काय करतात काही घर मालक किंवा जमीन मालक, जागेवर जातात, घरात जातात, मग असंच का केलं असते, तसंच का केलं असं, ही वस्तू इथेच का ठेवलीस, ते सांगायचा अधिकार त्यांना नाही आहेत. तुम्ही कुठल्या प्रकारचे मेजर जर चेंज करत असाल, आतमध्ये तुम्ही प्रॉपर्टीत अल्टरेशन करत असाल तर ते तुम्हाला परवानगी घेऊन करायचे. पण तुम्ही एखादी वस्तू कुठे कशी ठेवायची हे सुद्धा काही घर मालक सांगायला येतात की तुमच्या घरी कुठला व्यक्ती येतोय, कुठला व्यक्ती आला नाही पाहिजे, तुम्ही घरात काय केलं पाहिजेत, काय शिजवलं पाहिजेत, इथपर्यंत सुद्धा काही गोष्टी बोलल्या जातात ज्या गरजेच्या नाही आहेत. कारण बऱ्याचदा सोसायटीजकडनं पण आणि घर मालकांकडनं पण ना बऱ्याच मॉरल पोलिसिंग केलं जातं. म्हणजे काय 2 मुलं एकत्र राहत असतील, बॅचलर्स राहत असतील, कुणी मैत्रीण आली तर मुलगी आणत नाही, मुलगी आणता आणि मग संस्कार नाही म्हणून त्यांना मॉरल पोलिसिंग करतात. असं ह्या सगळ्या गोष्टी घर मालक किंवा सोसायटी करू शकतं का? ते नाही करू शकत. तुम्हाला मॉरल पोलिसिंग करायचा अधिकार नाहीये. ज्या दिवशी तुम्ही घर त्यांना भाड्याने दिलंय, तुमचं भाडं वेळच्या तुम्हाला येत आहे, त्या घरात तो कुठल्या प्रकारचे अल्टरेशन करत नाहीये, त्या घरामध्ये तो कब्जा करत नाही, तोडफोड करत नाहीये तोपर्यंत, किंवा त्याच्यामुळे न्यूसन्स क्रिएट होत नाहीये. आज तो सोसायटीत दारू पिऊन धिंगाणा करतो, ठीक आहे, घर मालकाचा अधिकार आहे, सोसायटीचा अधिकार आहे येऊन त्या मुलाला बोलणं किंवा त्या भाडेकरूला बोलणं, बाबा तू धिंगाणा घालतोस, तुझ्यामुळे सोसायटी डिस्टर्ब होते. अशा वेळेत ठीक आहे, पण मी माझ्या घरात एखादी वस्तू कशी ठेवावी, मी माझ्या घरात काय शिजवावं, माझ्या घरात कोण पाहुणे यावेत, की कुठल्या व्यक्तीबरोबर मी संसार करावा, इथपर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टींचे घर मालकांना बोलण्याचे अधिकार काही नाहीत. त्या 11 महिन्यासाठी ती घराची मालकी, सो कॉल्ड मालकी लीजने तुम्ही घेतलेली आहे, त्याचेच पैसे दिलेले आहेत, त्याचेच पैसे तुम्ही दिलेले आहेत. तो हक्क तुम्ही हस्तांतरित करून घेतलाय तुमच्याकडे की बाबा हे घर आता मी पुढच्या 11 महिने राहणार आहे, याचा मोबदला म्हणून, नुकसान भरपाई म्हणा किंवा मोबदला म्हणून इतकी रक्कम दर महिन्याला तुझ्या अकाउंटला मी जमा करणार आहे. जर ती रक्कम तुझ्या अकाउंटला जमा होतीये तर मध्ये जमा होऊन सुद्धा, रक्कम जमा होऊन सुद्धा तू डिस्टर्ब करायचा तुला अधिकार नाहीये. पीसफुली जगू दिला पाहिजे आणि व्यवहार करू दिले पाहिजे, व्यवसाय करू दिला पाहिजे. आता भाडे करू नये, पण या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आज जर समजा आपण कुठल्या गोष्ट भाड्याने घेतोय तर ती भाड्याने घेत असताना त्या सर्व घराचे फोटो काढून ठेवणं किंवा त्या प्रेमाईसचा फोटो काढून ठेवणं की मला आज ज्या प्रकारे पोझिशन मिळत आहे त्याच प्रकारे मी पोझिशन सोडेन. बऱ्याच वेळा असं होतं की भाड्याने एखादी गोष्ट घेतली जाते, घर घेतलं जातं, डिपॉझिट म्हणून एक एक्सपायर्ड रक्कम घेतली जाते, 50,000 लाख रुपये जी काय असेल ती, आणि जेव्हा घर सोडायची वेळ येते, म्हणजे ते भाड्याचा व्यवहार संपला, तुमचा करार संपला आणि आज मी इथून मूव्ह होते दुसऱ्या ठिकाणी,
तर जेव्हा तो पहिला घर मालक आहे तो म्हणतो बाबा तू या घरामध्ये इथे खिळा टोकलास, या भिंतीचा तू पोपडा पाडलास, त्या तिकडे तू असं केलंस, त्याच्यामुळे ह्याचा खर्च आहे, हा खर्च तू दे आणि मी तुला इतके डिपॉझिट परत करणार नाही, अशाही गोष्टी होतात. ह्याच्यासाठी तुम्ही मुळात जी प्रॉपर्टीचं पोझिशन घेणार असाल ते पोझिशन घेतेवेळी त्या घराची पाहणी करून त्याचे फोटोज काढून स्वतःकडे ठेवावेत आणि घर मालकालाही सांगावं की मी फोटो काढून ठेवले आणि याच प्रकारे तुला मी घर परत करणार आहे किंवा ते दुकान परत करणार आहे. कारण डिपॉझिट परत न करणं मला वाटतं यासाठी घरवालं खूप इन्फेमस आहेत. आणखीन एक म्हणजे काय कॉमन पद्धतीच्या चुका होतात, म्हणजे कुठल्याही पद्धतीची ज्यावेळेस डिस्प्यूट्स होतात आणि आपण समजा जर फॅमिली डिस्प्यूट्स म्हणू, कारण जे समजा बाहेरचं कुणीतरी आहे ते कोर्टात जाऊन आपल्याला ते बऱ्याचदा डिस्प्यूट्स सोडवता येऊ शकतात. घरातली भांडणं मग ते कारण इतकं ताणलं जातं ना ते की कुटुंबच तुटतात, मग इगोमध्ये येतो, या सगळ्या गोष्टी होतात. तर हे काय कॉमन चुका होतात ज्या सुरुवातीपासून टाळता येऊ शकतील? आता बऱ्याच वेळेस असं होतं की वारस हक्काने एखादी जमीन तुम्हाला मिळालेली असते, आज ती जमीन वाटणी करून तुम्ही तुमच्या नावावर करून घेणं तुम्हाला कोर्टात केस करावी लागते. काही जण ती कोर्टात केस चालू असताना त्यांना आज आर्थिक अडचण निर्माण होते, मग ते आर्थिक अडचण दूर करण्यासाठी ती जमीन विकतात 33 मास आणि ते 3ऱ्या मासा हक्क तयार करतात. जर त्या वारसाला ती जमीन विकायची आहे इतर वारसांच्या संमतीशिवाय, तर त्याला 2 प्रकारे ती जमीन विकता येते. एक तर त्याला ती किंमत ठरवून घ्यायची की बाबा मला इतकी इतकी किंमत आहे, तर राईट ऑफ प्रियम्पशन नावाचा एक प्रकार आहे हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये, राईट ऑफ प्रियम्पशन म्हणतो आपण त्याला, की पहिला मालकी हक्क कोणाचा असेल वारस हक्काच्या मिळण्या जमिनीवर ते वारसांचा. जर मी 4 वारसांमधल्या 1 वारसाला जमीन विकायची आहे तर 3 वारसांचा पहिला अधिकारी ती जमीन घ्यायचा, मग बाहेरच्या माणसाचा अधिकारी जमीन घ्यायचा. स्वतःला ही जमीन विकायची तर त्याच्याच वारसांपैकी विचारायचं, त्याच्याच जे हेअर्स आहेत त्यांना विचारायचं त्याला की बाबा रे मला ही जमीन विकायची आहे, मी इतकी इतकी किंमत ठरवली आहे, तुम्ही कुठे द्यायला तयार आहात का? ते नाही म्हणाले तर तो बाहेर विकू शकतो जमीन त्याच्या हिस्सापुरती, पण बाकीच्यांचा हिस्सा तो काही विकू शकत नाही. आणि साधारणतः चुका आपण कुठल्या होतात, आज डॉक्युमेंट आपण एखादा करतो तेव्हा स्पेलिंग मिस्टेक होते किंवा एखादा शून्यच राहायचा राहून जातो किंवा प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन चुकवलं जातं, मुद्दामून पण चुकवलं जातं कधी कधी. तर अशात आपण काय करायचं, त्यासाठी करेक्शन डीड नावाचा एक फॉर्मॅट आपल्याकडे आहे. म्हणजे एक तो वे आउट दिलाय आपल्याला गव्हर्नमेंटने. समजा तुम्ही एखादं डॉक्युमेंट बनवलेत, खरेदी खत बनवलेत, विकास करारनामा बनवलेत, तुमचं जे नेचर ऑफ डॉक्युमेंट तुम्ही बनवलेत, पण त्या डॉक्युमेंटमध्ये काही चुका आहेत तर तुम्ही करेक्शन डीडच्या अंडर येऊन ते करेक्ट करू शकतात. पण यासाठी दोन्ही पार्टींची तयारी असणं गरजेचं आहे. समजा त्यातली एखादी पार्टी म्हणाली की बाबा मी काही बरोबर केलंय ते तुझं बघून घेतो आता, तर तेव्हा हे चूक आहे आणि हे दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कोर्टात जावं लागतं की सांगायला तर कोर्टाला की बाबा ही चूक झाली होती, ही दुरुस्त करून होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने परत एक डीड होणं गरजेचं आहे. मग तेव्हा हे मॅटर कोर्टात परत घेऊन गेलं जातं आणि मग कोर्ट निकाल देतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ह्या साध्या साध्या चुका आहेत त्या आपण टाळू शकतो. मुळामध्ये कुठली जमीन विकत घेत असताना ती जमीन टायटल सर्टिफिकेट घेऊन त्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा दुसरा सौदा झालेला नाही ह्याची शहानिशा करून मगच ती जमीन विकत घेतली पाहिजे, त्याने पुढच्या भविष्यातले होणारे वाद कमी होतील. येस, थँक्यू सो मच विवेक. खरं तर खूप गुंतागुंतीचा विषय आहे आणि खूप असतं खरं तर याच्याबद्दल बोलायला आणि मला वाटतं प्रत्येक घराघरात असलेले हे वाद आहेत आणि आपल्याला खरं तर आपल्याच हक्कांविषयी, आपल्याच जमिनीविषयी, आपल्या ज्या प्रॉपर्टीमध्ये राहतो त्याच्याच विषयीचे अधिकार हक्क काही बऱ्याचदा माहीत नसतात आणि तेच माहीत करून घेण्याचा आजच्या पॉडकास्टचा हा प्रयत्न होता. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. माहिती आहे की यात खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, म्हणजे आणखीन खूप डिटेलमध्ये जाऊन छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हा एपिसोड केला जाऊ शकतो, पण एक ढोबळ पद्धतीनं काय पद्धतीनं याचा एक अप्रोच घेता येईल हे शोधण्याचा यात प्रयत्न होता. जर तुम्हाला यात आणखीन काही स्पेसिफिक एपिसोड्स हवे असतील तर नक्की कळवा. म्हणजे फक्त मोकळ्या जमिनी संदर्भातल्या वादांचे काही एपिसोड्स करायचे असेल, काय खरेदी खतांसंदर्भात काही करायचं असेल, हे जे काही तुमचे फीडबॅक्स असतील ते आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही नक्की त्याचा विचार करू. खूप खूप आभार. आवडला असेल एपिसोड तर नागरिक क्षेत्राला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.